Very good morning, students. Let us read lesson line by line or paragraph by paragraph. We are continuing with an encounter of special kind 1.2 from our English textbook. The lesson is written by Tapan Mukherjee, and Tapan Mukherjee now is remembering the story of special encounter which he had experienced, and he had saved the small kid of a langur or male langur. Let us start with first paragraph. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. Our house was in a corner of the campus. The officers' club was adjacent to the boundary wall of our garden. The compound was luxurious with green grass, colorful flowers, and a host of tall and majestic trees. The seasonal vegetables in the kitchen garden of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in an Aswatha tree nearby. They had all become a part and parcel of our existence and daily life. आता या फर्स्ट पॅरेग्राफमध्ये ऑथरनी काय डिस्क्राईब करायचा प्रयत्न केला आहे की ऑथरनी आपलं रेसिडन्स म्हणजेच ऑथर और तपन मुखर्जी when he was 15 years old, he was living with parents. His father was medical professional. म्हणजे त्यांचे वडील कोण होते? एक मेडिकल प्रोफेशनल होते. प्रायव्हेट कंपनीमध्ये राणीगंजला ते काम करत होते. कुठं? वेस्ट बेंगॉलमध्ये. मग आता ऑफिसर्सचे जे क्वार्टर्स होते, कंपनीने प्रोव्हाइड केलेले क्वार्टर्स म्हणजे रेसिडेन्सेस, बंगलोज होते, आणि ते एका छान अशा सिनरीमध्ये सिच्युएटेड होते, नैसर्गिक निसर्गाच्या सानिध्यामध्ये, की ज्या क्वार्टरच्या भोवताली एक बाउंड्री वॉल होती आणि फार मोठी गार्डन. ज्या गार्डनची बाउंड्री वॉल म्हणजेच या क्वार्टरचा एरिया कॅम्पस होता. मग आता कंपाऊंडसुद्धा लक्झुरियस होतं. कंपाऊंड होतं लक्झुरियस याचा अर्थ त्या गार्डनच्या भोवताली जी झाडं झुडपं होती, आता विशेषतः इथे सुंदर सुंदर फुलांची झाडं आणि त्याहीशिवाय उंच मॅजेस्टिक रुबाबात डोलणारे असे जे ट्रीज होते, आणि त्या ट्रीजपैकी एका ट्रीचं नाव काय आहे? ती जी स्पेशीज आहे ती अस्वथा ट्री आहे. तर मग हे सगळं सिनरी त्यांच्या घराच्या भोवतीचं होतं. याचा अर्थ ऑथर वॉज लिव्हिंग इन अ व्हेरी गुड नॅचरल सराउंडिंग, की ते झाडं झुडपं, गार्डन, गवत, फुलं, सगळ्या गोष्टी त्याच्या भोवताली होत्या त्यांच्या घराच्या. म्हणजे सुंदर अशा गार्डननी सराउंड केलेला हा क्वार्टरचा भाग होता. तिथं ऑथर राहायचे. आता जेव्हा नॅचरली तिथे व्हेजिटेशन आहे, प्लांट्स आहेत, मग ॲनिमल्स असणार, बर्ड्स असणार, इन्सेक्ट्स असणार, मग ऑब्व्हियसली तिथे काय आहे? नेहमीच त्यांना स्क्विरल्सचा आवाज, वेगवेगळ्या पक्ष्यांचे, बर्ड्सची चर्पिंग, हे सगळं त्यांना नेहमी ऐकायला मिळायचं. आणि एवढंच नाही तर नेहमी एक भला मोठा ग्रुप, कुणाचा? लंगूरचा पण, त्यांच्या रेसिडन्सच्या भोवताली म्हणजे त्या झाडांवरती आपलं रेसिडन्स बनवून असायचं. म्हणजे लंगूरचा एक ग्रुपसुद्धा काय होता? तिथे त्यांच्या आसपासच त्या झाडावरती घर करून राहायचं. मग आता हे पशु पक्ष्यांचे आवाज, नॅचरल सिनरी, निसर्गाचा हा जवळचा सहवास, हे सगळं या पशुपक्ष्यांचे आवाज असतील किंवा निसर्गाचा सहवास, हे त्यांच्या लाईफचा एक पार्ट अँड पार्सल बनलं होतं. पार्ट अँड पार्सल मीन्स अविभाज्य अंग. इट हॅज बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर लाईफ किंवा माय लाईफ. याचा अर्थ ते माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य अंग बनलेलं होतं. तर मग आता अविभाज्य अंग याचाच अर्थ काय आहे? याला सोडून आमचं लाईफच नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टी रोजच्या आमच्यासाठी होत्या, जे नेहमीच घडत होत्या. वी वेर एक्सपिरियन्सिंग दीज थिंग्स.
आता याच्या पुढे ॲक्च्युअली हा जो लेसन आहे की जो त्या लंगूरचा मेल लंगूर जो आहे, जो बॉस आहे, लीडर आहे, त्यांनी कशाप्रकारे एन्काउंटर करण्याचा प्रयत्न केला फॅमिलीमध्ये जन्माला आलेलं छोटंसं जे मेल कीड होतं, मेल बच्चा होता त्याचं. मग आता सुरुवात आहे ॲक्च्युअली त्याच्या अगोदर एक दोन इंटेक्स्ट क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत. व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर. इंटेक्स्ट क्वेश्चन काय आहे? व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ रायटर्स फादर. हु विल टेल मी करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर सांगायचं आहे तुम्हाला फुल सेंटेन्समध्ये. व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ रायटर्स फादर. रायटर्सच्या फादरचं प्रोफेशन काय होतं? रायटर्सचे फादर काय करत होते? एका फार्मसी कंपनीमध्ये किंवा मेडिकल प्रोफेशनल होते थोडक्यात ते, म्हणजे मेडिकलच्या कंपनीमध्ये, फार्मसी कंपनीमध्ये, प्रायव्हेट कंपनीमध्ये ते काम करत होते. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज. म्हणजे थोडक्यात व्हॉट वॉज द प्रोफेशन? रायटर्स फादर वॉज मेडिकल प्रोफेशनल किंवा अ मेडिकल ऑफिसर, अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग इन अ प्रायव्हेट कंपनी ॲट राणीगंज इन वेस्ट बेंगाल. बरोबर आहे. म्हणजे रायटरचे फादर कोण होते? मेडिकल प्रोफेशनल होते. डिस्क्राईब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ड. नेक्स्ट इंटेक्स्ट क्वेश्चन इज डिस्क्राईब द, यस रीडकर क्वेश्चन, डिस्क्राईब द कॅम्पस वेअर रायटर्स फॅमिली लिव्ड. दोघांनी एक एक सेंटेन्स सांगा याच्या आन्सरमध्ये. रायटरची फॅमिली कुठं राहत होती? हां, ॲक्च्युअली दे वेर रिसाइडिंग इन द क्वार्टर्स प्रोव्हाइडेड बाय कंपनी. बरोबर, कंपनी प्रोव्हाइडेड क्वार्टर्समध्ये राहत होते, परंतु ते क्वार्टर्स कसे होते? एका नॅचरल सराउंडिंगमध्ये होते. मग आता तिथं काय काय होतं? टॉल ट्रीज होते, फ्लॉवरिंग प्लांट्स होते की नाही? काय काय? ग्रीन ग्रास होता. सीजनल व्हेजिटेबल्स पण ग्रो व्हायचे. थोडक्यात लिहायचं आहे आपल्याला. रायटर्स फॅमिली lived in the quarters or quarter provided by company. Quarters were located in the natural surrounding where green grass, colorful flowering plants घेऊयात आपण. फ्लॉवरिंग प्लांट्स, majestic trees, were
ऑलरेडी प्रेझेंट आणि मग अल्टिमेटली trees and vegetation was the residence of birds, अजून langurs, I think this much is sufficient for the description of the campus of writers family. मग आता इथं असं नाही की मी जे लिहिले ते जसंच्या तसं लिहावं. तुम्हाला त्या रायटरच्या फॅमिलीचे जे क्वार्टर्स होते किंवा जिथं ते राहत होते त्याच्याबद्दल लिहायचं आहे. आपण काही एक एक वाक्य उचलून जसच्या तसे ठेवणार नाही. त्यावेळेस टेन्स फॉर्म्स जो आहे तो टेन्स फॉर्म जुळणार नाही. तर आपण जसा क्वेश्चन विचारला आहे त्याच्याशी रिलेटेड आन्सर आपण लिहिलं पाहिजे. आपण नेहमी काय करतो, पॅराग्राफ दिलेला असतो ना त्यावेळेस मग आपण तिथं अंडरलाईन करून ठेवतो नंबर 1, नंबर 2, नंबर 3 जसे तसे उचलून लिहितो. त्यावेळेस टेन्स फॉर्मचा ताळमेळ लागत नाही. क्वेश्चन एका टेन्समध्ये असतो, आन्सर दुसऱ्या टेन्स फॉर्ममध्ये येतं, म्हणजे रिलेटेड येत नाही. त्यामुळं त्यावेळेस आपल्याला पूर्ण मार्क्स मिळत नाहीत. आउट ऑफ 2 वी विल गेट 1 और हाफ मार्क. आउट ऑफ 1 वी विल गेट हाफ मार्क. आणि एक्झाम संपल्याबरोबर कॅल्क्युलेशन करतो मी, आउट ऑफ 80 मार्कचं सॉल्व केलं आहे, 60 तरी पडतील. अरे तुम्ही 80चं सॉल्व केलेलंच नसतं, अर्धवटच सॉल्व केलेलं असतं सगळं, म्हणजे 40चं सॉल्व केलेलं आहे. आणि तुम्ही असे पक्का गृहीत धरून बसता की 60 मार्क मला मिळणार आहेत. मग पुन्हा रिझल्ट लागल्यानंतर 30वर आलेले असतात. मग दोष देणार ते टीचरनी मला मुद्दा मार्क दिले नाहीत, मग फलानं झालं, बिस्तानं झालं, असं झालं, तसं झालं. मग पुन्हा मार्क्स ते टीचरकडे जातात मांडायला, मला याचे मार्क नाही दिले, त्याचे मार्क नाही दिले. पण तिथे आपण अगोदर सगळी घाण करून ठेवलेली असते. त्यामुळं लक्षात ठेवा की जसा क्वेश्चन आहे तसं आन्सर द्या, तर ते योग्य वाटेल. तुम्हाला मार्क्स कोणी मुद्दामहून कमी करणार नाही. चलो आगे बढ़ो. अ स्मॉल इंसिडेंट ऑन अ सैटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. आता शनिवारी दुपारी एक असा प्रसंग घडला की निसर्गातलं प्राणीमात्रांमधलं एक जे सत्य आहे ते मला उलगडलं. अनफोल्डेड, उलगडणे, रिव्हील्ड म्हणजे मला माहिती झालं. आणि निसर्गाने असे काही अलिखित नियम बनवून ठेवलेले की प्रत्येकाच्या अस्तित्वासाठी आता कोणी प्रे आहे तर कोणी प्रीडेटर आहे की नाही. ही चेन आहे, फूड चेन आहे, फूड वेब आहे. तशाच पद्धतीनं प्रत्येकजण समाजामध्ये आपल्या काही स्टेटससाठी किंवा आपल्या डॉमिनेशनसाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो. तर हे एक सत्य मला काय झालं, उलगडलं त्याच दिवशी शनिवारी दुपारी. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा व्हॅकेशन. म्हणजे दुर्गा पूजेचे ज्या व्हॅकेशन सुरू झाले होते काहीच दिवस झाले होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एनग्रॉस्ड इन वेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. आता तुम्हालाही माहीत आहे दिवाळीमध्ये आपल्याकडे बऱ्याचदा दिवाळी अंक निघतात की नाही दिवाळी अंक. मग त्या दिवाळी अंकमध्ये एल्डरली पर्सनसाठीचं लिखाण असतं, ते मॅगझिन्स असतील किंवा जे काही असतील ते. तर त्यामध्ये मुलांसाठीचे काही सेक्शन असतात, वेगवेगळे सेक्शन असतात. सायन्सचं आहे, कल्चरचं आहे, चिल्ड्रनसाठी सेक्शन्स असतात. तर तशाच प्रकारे मी त्या फेस्टिव्ह सीझनमध्ये जे काही मॅगझिन्स पब्लिश होतात ते पब्लिश झालेले मॅगझिन्स वाचायचं ठरवलं होतं. मग ते स्टोरी बुक्स असतील, जे काही असेल ते लिटरेचर मी वाचायचं ठरवलं होतं सुट्टीच्या काळांमध्ये. इतर मुलांचाही जसा मानस असतो तशा प्रकारे. आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स आय माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल्ड डाऊन विथ अ स्टोरी बुक. आता सुट्टीचे दिवस आहेत, जेवणाचा बेत आखलेला असतो, वेगवेगळे चॉईस असतात. आपण सुट्ट्यामध्ये वेळ असल्यामुळं
मग ते एन्जॉय करायचा प्रयत्न करतो आवडीनिवडीप्रमाणे. मग सगळ्यांनी भरपेट खाल्लेलं होतं आणि लेखकांची बहीण आणि पॅरेंट्स जेवण झाल्यानंतर आपला नॅप घेण्यासाठी डुलकी घ्यावी, थोडंसं वामकुक्षी घ्यावी, आराम करावा म्हणून गेले होते बेडरूममध्ये. आणि यांना मात्र आता स्टोरी बुक वाचायची होती ना, कोणाला, लेखकाला, म्हणून ते स्टोरी बुक वाचण्यासाठी आता तयारीत होते. द क्वाइट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग ऑन ॲडव्हेंचर स्टोरी. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of crow, the shrill call of a kite flying high above the ground. Minutes ticked by. I became deeply absorbed in the book. प्रोनाऊन्सिएशनकडे पण लक्ष द्या. तुम्ही पण त्याच प्रकारे प्रोनाऊन्स करायचा प्रयत्न करा. एखादं प्रोनाऊन्सिएशन चुकत असेल फोनेटिक्सला सोडून तर ते तसं सजेस्ट करा. तर मग आता या दुपारची चाहूल मला लागत होती. हे घोरायला लागले होते कोण, पॅरेंट्स, त्यांची बहीण. त्यांना भरपेट जेवण झाल्यानंतर दुपारी उन्हाच्या वेळेत मस्त झोप लागते बघा, छान. मग मी आपला सुरू केलं होतं वाचायला. आफ्टरनूनमध्ये माझं काम जो होतं, माझा छंद जो होता तो मी जोपासला होता. मी वाचायला सुरुवात केली होती, परंतु मध्ये मध्येच काय होतं, ह्यांच्या घोरण्याचा आवाज इंटरमिटंट, मध्ये मध्येच स्नोरिंग. स्नोरिंग म्हणजे स्नोरिंग, हां, दुपारी घोरतो की नाही आपण. तर मग ह्या घोरण्याचा आवाज मध्ये मध्ये डिस्टर्ब करत होता. हे कमी की काय. मग पुन्हा ह्या चिमण्यांचा, पक्ष्यांचा किलबिलाट एक व्हायचा अचानक, आणि कावळे पण जोरजोरात तीव्र आवाजामध्ये आपला कावकाव सुरू करायचे. आणि मध्येच अजून तो काईट जो असतो ना पक्षी, एक विशिष्ट प्रकारचा पक्षी आहे, त्याचं एक विशिष्ट हेड वगैरे डिस्क्राईब केलेलं आहे. तर तो पक्षी मध्येच अजून उंच उडत गिरट्या घालायचा. त्यामुळं काय आहे, एकदा थोड्या थोड्या वेळासाठी माझं लक्ष विचलित व्हायचं. मिनट्स टिक्ड बाय. आय बिकम डीपली ॲब्सॉर्ड इन द बुक. तरी पण माझा हा छंद होता, त्यामुळं हा मी डिस्टर्बन्स न समजता आपलं काम चालूच ठेवलं होतं. कारण मला रीडिंगची हॉबी होती, मला वाचायचं होतं, ह्या स्टोरी बुक्स वाचून कंप्लीट करायची होती. माझं मनाचं ते एक टार्गेट होतं. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली. अचानकपणे मला काय ऐकू आलं, स्ट्रीट डॉग्स म्हणजे हे भटकी कुत्री असतात ना, भटकी ती भटकीच असतात, केव्हाही भुंकायला लागतात. आता तर त्यांना निमित्त भेटलं होतं. ती जोरजोरात भुंकायला लागली, त्याचा आवाज मला आला. मग मी विचार केला, अरे हे कुत्र्याच्या भुंकण्याकडे आपण दुर्लक्ष करायला पाहिजे, है ना. तुम्हाला एक म्हण पण आहे बघा, मराठी, हिंदीत आहे, कुत्ता भुंकता है हाती चलता है. म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश असा आहे की आपण आपलं काम चालू ठेवलं पाहिजे, छोट्या मोठ्या गोष्टीच्या डिस्टर्बकडे लक्ष द्यायचं नाही. असंच करून माझंही चालू होतं. आय चूज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कन्सर्न्ड अ हॅपलेस पिग. आता एखाद्या वेळेस हे कुत्रे जे आहेत ते काय कधी डुकराच्या मागे लागतात, तुम्हाला माहीत आहे ना, आपण पण बघतो मांजरीच्या वगैरे मागे लागतात. हे असंच काही चालू असेल यांचं, आणि त्यामुळं हे मध्ये काय करत असतील, असा गोंगाट करत असतील. कुत्र्यांचा हा जो ओरडणं होतं, भुंकणं होतं, त्याचा गोंगाट मी दुर्लक्ष करायचं ठरवलं. परंतु मी कितीही विचार करतोय दुर्लक्ष करायचा, तो आवाज जोरजोरातच यायला लागला ना. बट soon the barking became louder and more aggressive, and the alarmed cawing of a flock of crows added to the cacophony. I also heard the disturbance approaching closer. आता बघा, मी जसा जसा विचार करायला लागलो, याच्याकडे दुर्लक्ष करायचा, तसा तसा आवाज अजून वाढायला लागला ना. म्हणजे दुर्लक्ष करायचा विचार करतोय तसा आवाज वाढायला लागला. मग आता एवढंच नाही तर तो आवाज हळूहळू माझ्या दिशेने जवळ आलेला असं लक्षात येत होतं. आणि मध्ये मध्येच या कावळ्यांनी ना, त्यांच्या कावकावनी
मध्ये मध्येच अजून डिस्टर्ब वाढवला. कॅकोफोनी म्हणजे आपल्या कानाला गोड न वाटणारा कावळ्यांचा असा जोराचा आवाज, काव काव जोरात. बऱ्याचदा प्रत्येक पक्षी किंवा प्राणी वेगवेगळे आवाज काढत असतो. आनंदात वेगळा काढतो, त्याला दुःख असेल तर वेगळा काढतो की नाही. मग ह्या कावळ्यांचं अजून जोरात ओरडणं सुरू झालं. त्यांना काय वाटत होतं देव जाणं, की ती जी लंगूरची एन्काउंटरची जी घटना ते बघत होते त्यामुळं त्यांना दुःख होत असेल एखाद्या वेळेस. तर मग ह्यांचं ओरडणं मध्ये मध्ये जोरात लक्षात येत होतं. क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. लिव्हिंग द बुक असाइड, आय रश्ड टू द वरंडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. गॉट द बेटर ऑफ मी म्हणजे आतापर्यंत माझ्या मनामध्ये काय चाललं होतं, दुर्लक्ष करूयात, आपण वाचन करूयात, आपलं वाचनामध्ये लक्ष लावूयात, हेच माझ्या मनात चाललं होतं. वाचन तर होतच नव्हतं. पण शेवटी ह्या गोंधळामध्ये, ह्या वाढलेल्या आवाजामुळे, जवळ येत असलेल्या आवाजामुळे माझी क्युरियोसिटी जी आहे ना, ती माझ्या बाकीच्या विचारावर ओव्हरपॉवर झाली. म्हणजे आता मात्र मी स्वतःला कंट्रोल करू शकत नव्हतो. पुस्तक ठेवलं बाजूला अँड रश्ड टू वरंडा. वरंड्याकडे मी निघालो, बाहेर धावत पळत वरंड्याकडे निघालो. आता वरांड्याकडे आल्याबरोबर काय दिसलं लेखकाला बघा. आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. अ बिग मेल लंगूर apparently the leader of its group was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. जसा मी बाहेर आलो वरांड्याकडे, बघतो तर काय, छताकडे बघितलं मी. क्लब हाऊसच्या छतावरती मी बघितलं. घराचे आता क्वार्टर्स वगैरे आहेत, तिथे क्लब हाऊस आहे एका साईडला कॉर्नरला. त्या छताकडे मी बघितलं तर मला हॉरिबल सीन दिसलं, भयंकर भीतीदायक असं सीन. काय चाललं होतं, मोठा जो नर वानर असतो ना लंगूर, काळ्या थोबड्या, माहिती आहे का तुम्हाला, जास्तच डार्क असतं मेलचं थोबडं, असा पुढचा भाग काळा काळा कुट्ट असतो आणि शेपटी अशी रुबाबदार दिसतो, आयटीत स्टाउट बॉडी असते एकदम. तो काय करत होता माहीत आहे का, तो लीडर असतो, एकच मेल लंगूर असतो, बाकीचे मॅक्झिमम अडल्ट फिमेल असतात. तर मग किंवा छोटे फिमेल जरी त्या ग्रुपमध्ये असतील, हा मेल लीडर जो असतो तो लीडर काय करत होता, निर्दयीपणे, मर्सिलेसली निर्दयीपणे तो एका छोट्या मेल लंगूरला चावे घेत होता. प्रेमाने पप्पी नाही घेत होता, चावे घेत होता, जोरजोरात चावत होता आणि निश्चितच तो त्याला मारण्याचा प्रयत्न करत होता, किल करण्याचा प्रयत्न करत होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. बघा आता या ग्रुपमध्ये लीडरचं हे कृत्य चाललं होतं, त्याला विरोध करण्याची ताकद कोणामध्ये नव्हती. ती त्याची जी आई होती, मदर होती त्या छोट्या बच्च्याची, ती मात्र आता हेल्पलेस झाली होती. इच्छा असूनही ती काही करू शकत नव्हती. की आता जो त्यांचा कळप होता ना, तो स्कॅटर झालेला होता इतर बिल्डिंगच्या रूफवरती आणि सगळेच फॅमिलीतले, सगळेच त्यांच्या गटामधले काय करत होते, ह्या सीनकडे फक्त निराधारपणे, कुठल्याही प्रकारे आपण काही करू शकत नाही, हेल्पलेसली फक्त ते बघत होते. म्हणजे दुसरे काही राहिलेले उरले सुरले छोटे मेंबर जे होते ना लंगूरच्या ग्रुपचे, ते आणि त्याचे आहे. कारण त्यांना काही त्या बॉसला सुचवण्याचा अधिकार नव्हता किंवा त्या बॉसला विरोध करू शकत नव्हते, नाहीतरी बॉस तो त्यांच्यावरती अटॅक केला असता. म्हणजे हे स्वतःलाही हेल्पलेस समजायचे अगोदर आणि झालेही होते. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ अनॉदर मेल बेबी और अडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप. मग आता मला हा एक टेरिबल रूल जो आहे ना प्राण्यांमधला, प्राण्यांच्या कस्टममध्ये एक असा अलिखित नियम कसा, की जो डॉमिनंट मेल आहे, जो बॉस आहे, दुसऱ्या
कोणाला आपल्या ग्रुपचा बॉस बनवू देत नाही. जोपर्यंत त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे, ताकद आहे, तोपर्यंत तो दुसऱ्याला पॉवरफुल होऊ देत नाही. हा जो नियम आहे तो मला आता आठवला. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. आता मात्र मी काय केलं, कसल्याही प्रकारे वेळ न गमावता एक मजबूत, कठीण, घट्ट अशी स्ट्रॉंग एक काय केली, काठी घेतली आणि एक दगड उचलला आणि जोरात दिला फेकून. कोणाकडे? त्या बॉसकडे. बॉसला मारण्याच्या उद्देशाने भिरकावून दिला. मॅराउडिंग लंगूर म्हणजे तो निर्दयी जो लंगूर होता. सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील अटॅक, अजून दुसरं काहीतरी फेकून दिला आणि दुसरंही काहीतरी अजून अटॅक करण्यासाठी शोधाशोध सुरू केली. आता बघा, द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. मी दगड फेकला होता, त्याच्याकडे भिरकवलं होतं, परंतु ते मेल लंगूर बॉस जे होता ना, तो आता एकतरी तो बॉस होता, लीडर होता, स्ट्रॉंग होता आणि त्यांनी पूर्णतः ठरवलं होतं की आता संधी मिळाली तर ह्या छोट्या लंगूरला आपण किल करून टाकू. आणि तसा काही त्याला माणसाची भीती वाटत नव्हती. ह्याच्या एका दगडाने काय होणार आहे. मग तो काही भीत नव्हता. त्यांनी दुर्लक्ष केलं स्पष्ट यांच्या एका दगडाला. परंतु लेखकांनी ठरवलं होतं की आता हा एन्काउंटर सक्सेस होऊ द्यायचा नाही. मग आता कुत्री भुंकत होती जोरजोरात, कारण कुत्र्यांनाही काय झालं, आधार भेटला ना ह्या माणसाचा. कुत्री आता अजून जोरजोरात भुंकत होती. त्यांचा उद्देश काय होता पुढे बघा. एखाद्या वेळेस त्यांना वाटत होतं कोणीही यातलं किल झालं तर आपली शिकार आहेच, है ना, असं काही वाटत असावं. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. द डॉग ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ क्राय. मी अजून दगड भिरकावायला सुरुवात केली. एकानंतर एक कुत्रे जोरजोरात भुंकायला सुरुवात केली. द चेंज्ड सर्कमस्टान्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. आता थोडीशी परिस्थिती बदलली होती. अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. पुन्हा एक अनपेक्षित असा, म्हणजे त्याच्यावरती अजून कोणी दुसऱ्या क्वार्टरमधून अटॅक केला असेल किंवा दगड भिरकवले असतील, मारण्याचा प्रयत्न केला असेल. आता ते गांगारून गेलं. म्हणजे आता मात्र त्याला काय करावं नेमकं सुचत नव्हतं. कुत्री जोरजोरात भुंकत होती, ती अटॅक करण्याच्या तयारीत होती. लेखकाने अटॅक केला होता आणि पुन्हा सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी. या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळीकडून घेरलं गेल्यामुळं त्या बॉसनी, लीडरनी काय केलं, त्या वरांड्याच्या रूफवरती जो स्लोप होता, उताराचा छत, त्याच्यावरती त्या बेबीला सोडलं आणि तो आता पळ काढण्याच्या तयारीत होता. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपिअर्ड टू बी डेड. As its body started to slide down, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. पण आता छेद हा असा होता, रूफ. मग आता एका साईडने ते स्लाइड डाऊन व्हायला लागलं ना, बच्चा बेबी लंगूर हळूहळू खाली घसरायला लागलं. मग आता यावेळेस कुत्र्यांची मानसिकता काय झाली होती, चला आपल्याला शिकार भेटली, त्याला किल करू आणि आपण आता आपलं मस्तपैकी मीलची व्यवस्था झालेली आहे. मग कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ अ स्टिक, काठीच्या साह्याने कुत्र्यांना दूर हकललं लेखकाने. आय मॅनेज्ड टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज इट स्टिप ओव्हर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. द बेबी अपिअर्ड इनर्ट अँड लाईफलेस. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आता कुत्र्यांना तर आपल्या जवळच्या काठीने हाकलून लावलं, दूर ठेवलं ठराविक अंतरावर, आणि ते जे खाली निष्ठत घसरत खाली येत होतं ना बच्चा, त्याच्या शेपटीला कसं बसं लेखक धरायला यशस्वी ठरले. त्याची शेपटी लेखकांच्या हातात आली. म्हणजे थोडक्यात त्यांनी त्याला घेतलं हळूच आपल्याकडे. कोणाला? बेबी लंगूरला. त्यावेळेस बेबी लंगूरची परिस्थिती कशी झाली होती? इनर्ट अँड लाईफलेस, म्हणजे निश्चल झालं होतं, जणू काही यात त्राण नाही, जीव उरलेला नाही, म्हणजे कोमात गेलं होतं थोडक्यात. कसं? कोमात. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. जवळून बघितल्यानंतर लक्षात आलं लेखकाच्या की हे मेल बेबीच होतं.
आणि लेखकांनी जो विचार केला होता की हा जो प्राण्यांच्या कळपातला नियम आहे, एक बॉस असताना दुसऱ्या एमर्जिंग बॉसला निश्चितच एमर्ज होऊ दिलं जात नाही किंवा बॉस बनवू दिलं जात नाही, हा नियम खरा ठरला होता. बाय दिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू वरांडा अँड वेअर विटनेसिंग द रेस्क्यू ऑपरेशन. सम ऑफ आवर नेबर्स हॅड अल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आता या मधल्या काळामध्ये हे सगळं चालू होतं. तेवढ्या वेळेत माझे पॅरेंट्स, माझी बहीण वरांड्यामध्ये आले होते. ते पाहत होते मी हे जे रेस्क्यू वर्क करत होतो, म्हणजे ते साक्षीदार होते माझ्या या रेस्क्यू वर्कचं. काही शेजारी पण काही अंतरावर जमले होते. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. मग आता त्या बेबी लंगूरला मी घेतलं, मागच्या बॅकयार्डमध्ये नेलं जिथं पोल्ट्री कूप होतं, कोंबडीचं खुराडं एक बनवलेलं खास कोंबड्यासाठी घर होतं, तिथं नेलं. मग आता बरेच चावे त्याच्या शरीरावरती होते, मोठ्या वानराचे स्क्रॅचेस, ओरखडे तयार झाले होते, स्क्रॅचेस तयार झाले होते. बऱ्याच जखमामधून रक्त बाहेर येत होतं, वाहत होतं. आता हे बेबी तरी मोशनलेस कोमातच होतं एकदम. माझ्या वडिलांनी मात्र माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीथिंग इवन दो हिज ब्रेथ्स वेअर शॅलो. आता जेव्हा वडिलांनी मला ते फर्स्ट एड किट आणून दिलं, म्हणजे त्याची जखम साफ करण्यासाठी, ब्लिडिंग थांबवण्याच्या दृष्टीने, मग मी ते प्रयत्न सुरू केले. आणि हे करत असताना मला लक्षात आलं की तो बेबी जो आहे श्वास घेतो आहे. आपण एखादा जिवंत आहे का गेला आहे बघण्यासाठी नाकाजवळ हात नेतो आणि बघतो काही हालचाल, नाकाला हवा लागते की नाही. मग लेखकाने चेक केलं आणि चेक केल्यानंतर लेखकांना लक्षात आलं की हे जिवंत आहे, परंतु श्वास मात्र फार शॅलो आहे. म्हणजे कसं डीप ब्रीथ नव्हतं, याचा अर्थ पूर्ण श्वास घेत नव्हतं, थोडा तो श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. आता पाणी घेऊन शिंपडतो ना आपण, मग त्याच्या अंगावरती, चेहऱ्यावरती जेव्हा पाणी शिंपडलं गेलं थोडंसं, तेव्हा लेखकाला लक्षात आलं की तो आता हालचाल करायला लागला आहे. म्हणजे पाणी शिंपडल्यानंतर त्याची हालचाल सुरू झाली, म्हणजे इकडे तिकडे मान वळवून ते बघायला लागलं. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफल्ड क्राय जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्डहूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. बघा, आता पाणी शिंपडल्यानंतर हालचाल करायला लागलं, इकडे तिकडे बघायला लागलं, परंतु जेव्हा ते उठायचा प्रयत्न करत होतं ते पुन्हा खाली धडकन पडत होतं. ट्रेम्बलिंग म्हणजे चाच पडत होतं, त्याला उठूनही उभं टाकता येत नव्हतं. ते काय चाच पडत होतं, जसं अचानक आलेल्या जोराच्या वाऱ्यामुळे झाडाची पाने थरथरतात ना, तशा प्रकारे त्याचं शरीर थरथरत होतं. आणि परिस्थिती अशी झाली होती, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू भरलेले होते, म्हणजे डोळे पूर्ण पाण्याने बटबटीत भरून गेले होते अश्रूने. आणि त्याच्या आता कंठातून रडण्याचा आवाज सुरू झाला होता, जणू काही कोमातून निघालेलं एखादा बच्चा, ह्युमन चाइल्ड जशा प्रकारे वागतं तशाच प्रकारे परिस्थिती झाली होती. आय ऑफर्ड हिम अ पिल्ड बनाना विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स. बघा, आता मग मी त्याला एक केळी सोलून दिली त्याच्या हातामध्ये, त्याने घेतलं आणि मग खायचा प्रयत्न करत होतं. मग ते मनामध्ये एक विशिष्ट भीती होती, परंतु ते थोडं प्रमाणामध्ये खायचा प्रयत्न करत होतं. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. मग बघा, अचानक आता माझं लक्ष सगळं ते बेबी लंगूरला रिवाईव्ह करण्यामध्ये, म्हणजे पूर्वस्थितीत आणण्यामध्ये होतं. परंतु माझ्या एक लक्षात आलं की कोणीतरी मला बऱ्याच वेळापासून वॉच करते, लक्ष ठेवून आहे माझ्या हालचालीवरती. मग ते कोण असेल?
I turned away from the coop and looked up. There sat the mother langur on our kitchen roof, watching every move I made. मग मी बाजूला सरकलो. मी बघितलं तर मदर लंगूर ही किचनच्या रूफवरती बसलेली होती आणि माझ्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीकडे ती बारकाईने पाहत होती. ती सारखं एकटक या सगळ्या माझ्या ॲक्टिव्हिटीवरती लक्ष ठेवून होती. She simply sat there quietly as if convinced that no harm was being done to her child. म्हणजे तिच्या मनाला हे पटलं असावं की कुठल्याही प्रकारची हार्म मी तिच्या बच्चाला बाळाला करत नाही. त्यामुळं ती काय आहे, निश्चलपणे पण सारखं लक्ष ठेवून बघत होती माझ्या हालचालीकडे. म्हणजे तिच्या मनाला हे पटलं असावं की मी कुठल्याच प्रकारे त्या बाळाला हार्म करणार नाही, तर उलट मी मदत करतोय हे तिच्या लक्षात आलं असावं. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. आता बघा, एखादं बाळ बऱ्याच वेळानंतर आपली आई कामावरून उशिरा आली किंवा येईपर्यंत वेट केलंय, भूक लागली आहे किंवा त्याला कोणी त्रास दिलाय, तो असा आसूसलेला असतो, आतुर झालेला असतो आपल्या आईच्या कुशीत जाण्यासाठी, आपले घराणे सांगण्यासाठी, है ना. तर मग तशाच पद्धतीनं ह्या बाळाने जेव्हा, बेबी लंगूरने जेव्हा आपल्या आईला बघितलं तेव्हा मात्र ते अजून हुंदके द्यायला लागलं आणि जोरजोरात रडायला लागलं. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोअर. रिट्रीटेड म्हणजे आता ते जे पोल्ट्री कूपमध्ये त्याला ठेवून मी सगळी त्याची देखभाल करत होतो, कारण दुसरं कोणी येऊन उघड्यावर ठेवलं तर त्याला अजून त्रास देऊ शकतो, हिसकावून घेऊन जाऊ शकतं ना. त्यामुळे पोल्ट्री कूपमध्ये ठेवून मी पोल्ट्रीच्या त्या कूपच्या दरवाज्यात थांबून मी त्याची सेवा शुश्रूषा करत होतो. परंतु आता ते थोडंसं हालचाल करत होतं, रिवाईव्ह होत होतं आणि त्याला त्याच्या आईच्या प्रेमाची गरज होती हे माझ्या लक्षात आलं होतं. म्हणून मी काय केलं, हळूच मी तो मुद्दाम तिला ॲक्सेस देण्यासाठी मी तिथून काय केलं, बाजूला सरकलो. म्हणजे पोल्ट्री कूपचा जो डोअर होता तिथून मी बाजूला सरकलं आणि जणू काही एका विशिष्ट पद्धतीनं मी काय केलं, तिच्या मम्मीला तिथे जाण्यासाठी एक परवानगी दिली किंवा जाण्याची इच्छा व्यक्त केली. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. बघा, मग त्या मदरनी ओळखलं. बघा भाषा कशी असते प्राण्यांमध्ये, मानवामध्ये. म्हणजे एक प्रेमाची एक अशी भाषा असते की या भाषेमधून आपण सगळ्या गोष्टी एकमेकांच्या समजू शकतो. लेखक बाजूला सरकल्यानंतर ती गेली, त्या छतावरून उतरली, त्या पोल्ट्री कूपच्या फ्लोअरला गेली आणि तिथून आपल्या बाळाला उचललं. सगळ्यात पहिले तिने उचलल्यानंतर काय केलं, पूर्ण शरीरभर त्याला कुठे कुठे जखमा झाल्यात न्याहाळून बारकाईने बघितल्या आणि त्यानंतर तिने आपल्या बाळाला घट्ट अशी मिठी मारली, एकदम आपल्या कवेत घेतलं. द बेबी फाउंड ग्रेट सोलेस इन हर. आता आपल्या आईच्या कुशीमध्ये बाळाला एकदम स्वर्ग भेटला होता. केअरिंग आर्म्स, काळजी घेणाऱ्या आर्म्समध्ये. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. For a few seconds, the mother langur looked straight into my eyes. Even today, I cannot forget that look in her eyes, showering silent gratitude on me for saving her child. I was overwhelmed by the emotion, the sentiment, and the way she said thanks to me. There sat a universal mother holding a stricken child in her lap. बघा, फारच भावनिक बनवणारा हा पॅरेग्राफ आहे. काही सेकंद त्या मदर लंगूरने सरळ माझ्या डोळ्यामध्ये डोळे घालून पाहिलं. आजसुद्धा मला तो प्रसंग आठवतो. मी तो विसरू शकत नाही, कारण तिने माझ्या डोळ्यात डोळे घालून बघितल्याने एक अशा प्रकारची भावना व्यक्त केली. म्हणजे आपण कृतकृत्य झालो, तुमच्यामुळे मी उपकृत झाले, उपकाराची भावना तिने आपल्या त्या डोळ्यातून,
त्या भावनेतून म्हणजे तिने व्यक्त करून दाखवली. म्हणजे थोडक्यात तिने बॉटम ऑफ हर्ट शी सेड थँक्स टू ऑथर, म्हणजे लेखकाला तिने मनापासून हृदयापासून तिने काय केलं, आभार व्यक्त केलं. आणि अजूनही मला तो प्रसंग चांगला आठवतो. तो किती भावनिक प्रसंग होता. आणि तिथे मात्र मी जे अनुभवलं ते एक मदर मंकी नाही. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. ती एक वैश्विक माता होती की जिने अटॅक झालेला, घायाळ झालेला असं आपलं बाळ, आपला पुत्र कवेत घेऊन ती बसली होती. म्हणजे तिला जणू काही आपण तिचा पुत्र परत मिळवून दिला होता. आणि तिला किती आपले उपकार मानावे हे समजत नव्हतं, परंतु तिने आपल्या डोळ्यातून ते व्यक्त केलं होतं. माझ्याबद्दलची तिची जी ग्रॅटिट्यूड होती ती तिने व्यक्त केली होती, आभार तिने मानले होते. तो प्रसंग मला अजूनसुद्धा आठवतो. एक इथं महत्त्वाची गोष्ट आलेली आहे बघा, युनिव्हर्सल मदर म्हणजे प्राण्यामधली आई. आई ही आईच असते. ती प्राण्याची असेल, माणसातली असेल किंवा इतर लिव्हिंग थिंग्स जसे काही इन्सेक्ट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, जे कोणी असतील यांच्यामधली आई. आई ही कोणाचीही असेल ती आईच असते. म्हणजे तिची तुलनाच होऊ शकत नाही अशी ती आई असते. त्यामुळं युनिव्हर्सल मदर, वैश्विक माता, म्हणजे सगळ्या जगातल्या माताचं प्रतिनिधित्व करणारी ती एक माता होती. आणि मला इथं सांगायचं आहे, युनिव्हर्सल मदर, मदर इज अ कॉमन नाउन. इथं युनिव्हर्सल ॲडजेक्टिव्ह आलं आहे. ॲडजेक्टिव्ह किंवा कॉमन नाउन असतील तेव्हा आपण काय करतो, आर्टिकल्स यूज करतो की नाही. मग युनिव्हर्सलची सुरुवात यूने आहे. यूने असल्यानंतर ॲज युज्युअल आपण ॲन घेतलं पाहिजे. इथं ए का घेतलं, युनिव्हर्सल मदर. हे बघा, युनिव्हर्सल, युनिव्हर्सल म्हणजे याचा उच्चार कसा होतो, यू. ॲज इट स्टार्ट्स विथ अ कन्सोनंट वाय, युनी. याच्यासारखा उच्चार होतच नाही ना. उच्चार कसा होतो, वायनी सुरुवात झाल्यासारखा होतो. म्हणून युनिव्हर्सलच्या अगोदर ए हे आर्टिकल येतं. वी आर युझिंग ए, अ युनिव्हर्सल मदर, बिकॉज प्रोनाउन्सिएशन ऑफ दिस पार्ट इट इज जस्ट लाईक वाय यू, है ना, वाय यू किंवा वाय ओ यू असा होतो. त्यामुळं आपण काय करतो, कन्सोनंटने सुरू झाल्यासारखं प्रोनाउन्सिएशन आहे म्हणून इथे ए घेतो. Then in a flash she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen room. She surveyed the area for the vicious male langur and then leaped away in the direction opposite to the place of the violent encounter. मग आता आपल्या पोटाशी बाळाला धरून तिने लगेच जंपअप केलं, लिफ्ट म्हणजे उडी मारली आणि इकडे तिकडे अगोदर बघितलं की तो जो निर्दयी, क्रुएल असा जो दुष्ट मेल लीडर होता ना त्यांच्या ग्रुपचा, जो बाळाला किल करत होता, तो आसपास नाही ना याची खात्री केली. तो ज्या दिशेला गेला होता त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध दिशेने आपल्या बाळाला घेऊन ती मदर लंगूर निघाली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट interspecies communication and mutual trust is indeed a reality and should everyone strike the right chord, the relationship hums into action. बघा, हा जो प्रसंग होता त्या आईचा, छोट्या बाळाचा, आणि मग मी काय केलेले प्रयत्न, या सगळ्यांमध्ये आमच्यामध्ये एक जे कम्युनिकेशन झालं. कुठे आम्हाला भाषा जमत नव्हती एकमेकांची, परंतु जी हृदयाची तार छेडली गेली ना, याचा अर्थ असा आहे की इथं आपण एकमेकांना प्रेम देत असेल, आपण एकमेकांसाठी काही करू शकत असू, त्याग करू शकत असू, तेव्हा ती जी एक कॉर्ड, नातं जुडलेलं असतं, ते नातं फार लाँग टर्मचं असतं. आणि जेव्हा मी त्या बाळाला मदत करत होतो तेव्हा त्या आईला निश्चितच वाटून गेलं असावं की जी रक्ताची नाती आहेत, आपल्या फॅमिलीतली नाती आहेत,
त्याहीपेक्षा हे एक ग्रेट प्रेमाचं नातं आहे आणि ह्या मानवाने आमच्या प्राण्यावर केलेली ही जी भूतदया आहे ती आपण कधी विसरू शकत नाही. किंवा तिने ती जी ग्रॅटिट्यूड व्यक्त केली, जणू काही जुने आपण पाहुणे आहोत किंवा जुने आपण फ्रेंड आहोत, तशा प्रकारची ग्रॅटिट्यूडसुद्धा म्हणजे हे प्रेमाच्या नात्यातूनच तयार होऊ शकतं. द मदर लंगूर शोड मी दॅट द फूड वॉज नॉट द ओनली means of communication between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. मग त्या मदर लंगूरनी तिच्यासोबत झालेल्या माझ्या ह्या कम्युनिकेशनमधून एक मला दाखवून दिलं की फक्त एखाद्या प्राण्याला खाऊ पिऊ घातलं म्हणजे काय आपलं त्याच्याशी अतूट नातं बनतं असं नाही, की एक ट्रस्ट आहे. म्हणजे त्या प्राण्याला आपल्यापासून भीती वाटायला नको आहे. आपलं प्रेम त्याच्यावर आहे त्याला कळायला पाहिजे, त्याचं प्रेम आपल्यावर बसलं पाहिजे, एकमेकांबद्दलची अंडरस्टँडिंग वाढली पाहिजे. आणि हे होण्यासाठी फक्त फूड रेस्पॉन्सिबल नाही, याला फक्त प्रेम, लव, दिस इज रेस्पॉन्सिबल. 55 years have passed since that day. I am now 70 years old, but I still fondly remember that encounter of a special kind. या गोष्टीला 55 वर्ष लोटलेली आहेत, परंतु मला आजही तो प्रसंग, एन्काउंटरचा जो स्पेशल काइंडचा एन्काउंटर आहे ना, तो जसाच्या तसा आठवतो. मित्रांनो, हा लेसन आपण रीड करून जसाच्या तसा रीड करून संपवलेला आहे, लेखकाला जसा प्रसंग आठवला तसाच. तर मग याचे काही राहिलेले इंटेक्स्ट क्वेश्चन, तुम्हाला काही डिफिकल्ट वर्ड्स असतील त्याचे डाऊट्स, आणि याचा जो वर्कशॉप आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट करूयात. जे पॉसिबल आहेत त्या क्वेश्चनचे आन्सर्स आपण बोर्डवरती लिहूयात. ज्याला आपल्याला पॉसिबल होणार नाही व्हिडिओ लेक्चर्समध्ये ते आपण डिस्कस करूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ, हा स्पेशल काइंडचा एन्काउंटर आवडला असेल, म्हणजे एन्काउंटरचा पार्ट हा निश्चित आवडणार नाही, परंतु ऑथरनी, तपन मुखर्जींनी तिला वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि तो जो शेवटचा भावनिक प्रसंग होता त्या मदर लंगूरचा आणि ऑथरचा, तो तर निश्चित तुम्हाला आवडला असेल. तर मग तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला, कॉमेंट बॉक्समध्ये पण लिहित चला. याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचा वर्कशॉप आपण डिस्कस करूयात. थँक्यू व्हेरी मच.